पुणे शिक्षणाचं माहेरघर. पण याच पुण्यात हजारो MBA, BBA आणि इंजिनिअरिंग केलेले तरुण आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. डिग्री आहे पण जॉब नाही. नेमकं चुकतंय तरी कुठे? दरवर्षी हजारो विद्यार्थी मोठे स्वप्न घेऊन पुण्यात शिक्षणासाठी येतात. पदवी पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी आणि उज्ज्वल भविष्याची अपेक्षा असते. पण वास्तव मात्र वेगळंच दिसतं. अनेक तरुणांकडे डिग्री तर आहे, पण कंपन्यांना हवे असलेले प्रॅक्टिकल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स नसतात. त्यामुळे स्किल गॅप ही मोठी समस्या बनली आहे. त्यातच अनेक कॉलेजमधील अभ्यासक्रम अजूनही जुन्या पद्धतीचे आहेत. तर उद्योग क्षेत्रात AI, डेटा सायन्स आणि नवीन तंत्रज्ञानाची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय बहुतेक विद्यार्थ्यांचा कल फक्त IT क्षेत्राकडे असतो. त्यामुळे इतर क्षेत्रातील संधी मात्र दुर्लक्षित राहतात. कंपन्या अनुभवाला प्राधान्य देतात. त्यामुळे फ्रेशर्सना सुरुवातीची संधी मिळणं कठीण होतं. काही वेळा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि सुरुवातीचा पगार यातही मोठी तफावत असते. पण परिस्थिती बदलू शकते जर तरुणांनी डिग्री सोबत नवीन स्किल्स शिकण्यावर, इंटर्नशिप करण्यावर आणि अनुभव मिळवण्यावर जर भर दिला. कारण पुण्यात नोकऱ्यांची कमतरता नाही, कमतरता आहे ती योग्य कौशल्यांची. आता प्रश्न असा आहे, आपण फक्त डिग्री घेतोय की स्वतःला खरंच करिअरसाठी तयार करतोय? यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.